सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे. पुण्यातही ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच उत्साहात नवरात्र उत्सव देखील साजरा केला जातो. पुण्यातील अतिशय जागृत देवस्थान म्हणून पुणे शहराच्या वायव्य भागामध्ये असलेल्या चतुर्शृंगी देवीच्या मंदिराला ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नवरात्र उत्सव म्हणजे देवी दुर्गेच्या 9 रूपांचे पूजन आणि तिच्या विजयाचे प्रतीक आहे. या 9 दिवसात आपण देवी दुर्गेची उपासना करत असतो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, ज्यामध्ये तिच्या शक्तिशाली आणि कल्याणकारी रूपांची आराधना होत असते. आज नवरात्रीचा 8वा दिवस. नवरात्रीचे हे 9 दिवस आपल्या जीवनात असलेल्या आसुरी शक्तींना नष्ट करून सद्गुणांच्या विजयाची प्रेरणा देणारे असते. याच नवरात्राच्या निमित्ताने आपण लोकमत भक्ती चॅनलवर 9 दिवस 9 देव्यांची आख्यायिका, पुराणांमध्ये त्यांच्या सांगितलेल्या दंतकथा जाणून घेणार आहोत. आज आपण पुण्यातील चतुर्शृंगी देवीची अद्भुत आख्यायिका जाणून घेऊया. इसवी सन 18व्या शतकात म्हणजे तब्बल 300 वर्षांपूर्वी पुण्यात पेशव्यांची सत्ता होती. दुर्लभ शेठ महाजन नावाचे पेशव्यांचे एक सावकार होते. ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. दुर्लभ शेठ नाशिक इथल्या वणीच्या सप्तशृंगी देवीचे परमभक्त होते. प्रत्येक चैत्र आणि अश्विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात ते सावकार त्या काळी प्रवास करून दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे. घोडागाडी, बैलगाडी तर कधी चालत ते देवीची सेवा करण्यासाठी वणीला जायचे. असे अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली. मात्र वृद्धापकाळाने त्यांना वणीला जाणं शक्य नव्हतं. देवीचे दर्शन होत नसल्याने ते सतत दुःखी राहत असत. त्यावेळी देवीने त्यांचं दुःख जाणलं आणि देवीने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दृष्टांतात पुणे शहराच्या वायव्य भागात मी आहे असं सांगितलं. देवीने दिलेल्या संदेशानुसार महाजन यांनी सांगितलेल्या ठिकाणी उत्खनन करून पाहिले. उत्खनन केल्यानंतर त्यांना देवीची एक स्वयंभू चांदळा स्वरूपात म्हणजेच मुखवटा मूर्ती आढळून आली. या मूर्तीवर शेंदुराचा लेप लावून डोळे बसवण्याचं काम त्यांनी केलं. त्याप्रमाणे आपल्या भक्तांसाठी ही देवी पुण्याच्या चतुर्शृंगी नावाने प्रकट झाली. देवी प्रकट झाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला. त्या काळी टांकसाळ होती. त्या टांकसाळीत त्यांनी देवीचा एक चांदीचा रुपया बनवला आणि त्या काळी त्यांनी चतुर्शृंगी रुपया नावाने प्रचलित केला आणि देवीचे मंदिर बांधून देवीची प्राणप्रतिष्ठा केली आणि ते नित्यनियमाने देवीची सेवा करू लागले. त्यानंतर या मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव देखील साजरा होऊ लागला. पाहता पाहता लाखो भक्त नवरात्राच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले. चतुर्शृंगी देवीला आदिशक्तीचे एक स्वरूप मानले जाते. चतुर्शृंगी हा शब्द संस्कृत शब्दावरून आला आहे, कारण पूर्वी या ठिकाणी 4 डोंगर होते. चतुर म्हणजे 4 आणि म्हणून चतुर्शृंगी म्हणजे 4 शिखरे असलेल्या पर्वत असं म्हणून या देवीचं नाव चतुर्शृंगी असं ठेवण्यात आलं. त्यावेळी हे मंदिर गावाबाहेर असल्यामुळे भक्तांची संख्या खूप कमी होती. 1961च्या 500च्या पुरानंतर पुण्याची वाढ होऊ लागली व रस्त्यांची सोय झाली आणि तेव्हापासून या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. हे मंदिर खूप मोठं असून 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. या मंदिराला शक्ती आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. मंदिर सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवर आढळून येतं. चतुर्शृंगी देवी ही या मंदिराची प्रमुख देवता आहे. या देवीला अंबेश्वरी देवी असंही म्हणतात. तिला श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे रूप मानले जाते. पुण्याच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर उंचावर आहे. देवीला जाण्यासाठी भरपूर पायऱ्या चढाव्या लागतात. अनेक पुणेकरांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जगभरातून लोक येतात. धार्मिक दृष्ट्या या मंदिराला खूप महत्त्व असून ज्येष्ठ नागरिकही 100 ते 120 पायऱ्या चढून देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. नवरात्र उत्सवाच्या काळात तर इथे मोठा उत्सवच भरतो. देवीच्या मंदिरात अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा केली जाते. 9 दिवस दररोज सकाळी 10 आणि रात्री 8 वाजता महाआरती केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवले जाते. देवीचा गाभारा चांदीच्या नक्षीकामाने सजवलेला असून देवीचे मुख वणीच्या सप्तशृंगी देवीप्रमाणे आहे. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात आयोजित करण्यात येणारी सीमोल्लंघनाची मिरवणूक पाहण्यासारखीच असते. यामध्ये हेलिकॉप्टर सुद्धा देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी होत असते. या मिरवणुकीत अनेक कलाकारांचा देखील समावेश असतो. ढोल ताशा पथकाची मिरवणूक तर इथलं आकर्षणाचं बिंदू आहे. तसेच नगारा, चौघडा, भुत्ते, वाघ्या, मुरळीसह देवीच्या सेवेकऱ्यांचाही सहभाग पाहायला मिळत असतो.
चतुर्शृंगी देवी मंदिराजवळच पार्वती नंदन गणपतीचे मंदिर देखील आहे. पुण्यामधील रँड या अधिकाऱ्याचा वधाचा कट देखील या मंदिर परिसरातच शिजल्याचे ऐतिहासिक पुरावे आढळून येतात. जेव्हा चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केलेली त्यावेळेस त्यांनी लोकमान्य टिळकांना खिंडीतील गणपती पावला असा सांकेतिक भाषेत निरोप दिला होता. त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी रँड कसा होता आणि त्याचा वध कसा करण्यात आला या संदर्भात अग्रलेख देखील लिहिला होता. तुम्ही पण जर पुण्यात कुठे राहत असाल किंवा या नवरात्रीत जाण्याचा विचार करत असाल तर चतुर्शृंगी देवीच्या या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला लाईक शेअर करून नक्की सांगा आणि इतर देवांच्या आख्यायिका जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.